जगद्गुरु तुकोबारायांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणारे, नुसता सरळ सोट कीर्तन प्रवचनाच्या मार्गाचा विचार नव्हे, तर वैश्विक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगानं पुढे घेऊन जाणारा हा विचार घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट क्रमांक 120 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा त्यांचा गाथेतील अभंग हा अभंग क्रमांक 1846 आहे. हा पक्वता ह्या विषयाशी संबंधित आहे आणि संयम, माणसाच्या जीवनामध्ये संयम किती महत्वाचा असतो हे दर्शवणारा हा अभंग आहे. आणि हा अभंग असा आहे. फळ देठीहून झडे, मग मागुते न जोडे, म्हणून तातडी खोटी, कारण उचिताचे पोटी. पुढे चढे हात, त्याग मागिला उचित, तुका म्हणे रणी, नये पहावो परतून. महाराज लिहितात की फळ देठीहून झडे, एकदा फळ देठाहून सुटलं, न मागुते न जोडे. आणि मग एकदा का ते फळ देठापासून तुटलं की मग पुन्हा मागून ते जोडलं जाऊ शकत नाही. कोणी काही करा त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, तुम्ही जोडूच शकत नाही. म्हणून तातडी खोटी, कारण उचिताचे पोटी. म्हणून गडबड करायची नाही. फळ पिकायला रोज बघतो आपण, आंबा आज पिवळा झाला, थोडा पिवळा झाला, दाबून थोडा दबायलाय, कधी खाऊ होत आपलं. विशेषतः लहान मुलांना ते सकाळी एकदा बघते, दुपारी एकदा बघते, संध्याकाळी एकदा बघते. आणि मग गडबडीमध्ये काय होते, ते झाड, ते आंबा तोडला जातो आणि मग हा कच्चाच आंबा असतो आणि तो काय होतो, मग वाया जातो. म्हणून महाराज सांगतात की म्हणून तातडी खोटी, म्हणून गडबड उपयोगाची नाही, विनाकारण गडबड करायची नाही, कारण उचिताचे पोटी. कारण योग्य वेळ महत्वाची असते. शेती असेल, व्यवसाय असेल, कुठलंही काम असेल, त्यात योग्य वेळेला जर योग्य काम केलं तर ते कसं होतं, प्रभावी होतं. अन्यथा फजिती आपल्या समोर ठरलेली आहे. म्हणून महाराज सांगतात की म्हणून तातडी खोटी, कारण उचिताचे पोटी. पुढे चढे हात, त्याग मागेला उचित. आधी हात पुढं घ्या, म्हणजे पुढचं काहीतरी प्राप्त करा, मग हातचं सोडा. नाहीतर हातचं सोडून द्यायचं आणि मग पुढच्याच्या मागं लागायचं, मग ते तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे विचारपूर्वक काम केलं पाहिजे. आपल्या हातात काय नाही आणि मग जे थोडं बहुत आहे तेही सोडून द्यायचं आणि कुठल्या तरी मृगजळाच्या मागं धावत राहायचं. हेही गेलं आणि तेही गेलं, तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले, अशी जी आपली म्हण आहे तशी अवस्था मग होऊ शकते. महाराजांची या अभंगाची शेवट अतिशय प्रभावी आहे. तुका म्हणे रणी, नये पहावो परत. जेव्हा रणांगणामध्ये आपण उतरतो तेव्हा आपण परत फिरून पाहायचं नाही. कारण रणांगणामध्ये एकदा गेलं की तिथं काय करायचं आहे, लढायचंच आहे. जाण्याच्या अगोदर विचार करायचा आहे, पेशन्स ठेवायचा आहे, संयम ठेवायचा आहे. फळ पिकेपर्यंत पेशन्स ठेवायचा, फळ पिकल्यानंतरच तोडायचं. गडबड करायची नाही. जोपर्यंत आपल्याला दुसरं काही चांगलं प्राप्त होत नाही तोपर्यंत हातचं सोडायचं नाही. मगच त्याग करायचा हातच्याचा, जेव्हा आपल्याला पुढचं मिळेल. आणि रणांगणामध्ये उतरल्यानंतर मात्र मागे पाहरून पाहायचं नाही. एकदा उतरलं की बास, पूर्ण शक्तीनिशी उतरायचं. मग शेंडी तुटवा पारंबी म्हटल्यासारखं जे व्हायचं ते होईल. एकतर जिंकू नाहीतर मरू. जिंकू किंवा मरू म्हटल्याप्रमाणे महाराज सांगतात की नये पाहावे परतून, असं फिरून सुद्धा बघायचं नाही. कारण आपले जे मोह आहेत, आपले जे मोहाचे पाश आहेत, ते आपल्याला काय करू शकतात, त्या कामापासून परत घेऊन येऊ शकतात. महाराज यामध्ये आपल्याला पक्वतेचंही महत्व सांगतात आणि संयमाचंही महत्व सांगतात. आपल्याला जर योग्य फळ खायचं असेल तर आपण संयम ठेवला पाहिजे. अशाच अर्थाची एक संयमावर आधारित इंग्रजी कविता आहे, तिची आपण या अभंगासोबत चर्चा करणार आहोत. एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग त्यांची ही कविता आहे. पेशन्स टॉट बाय नेचर. निसर्गानं तुम्हाला संयम कसा शिकवलेला आहे. या अभंगामध्ये, महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा आपण पाहिलं की निसर्गानं आपल्याला कसा संयम शिकवलेला आहे, की फळं पिकल्यानंतर त्याची वाट पाहिली पाहिजे, त्याची योग्य वेळ आली पाहिजे. अगदी तसंच आपण जीवनामध्ये संयम कसा पाळला पाहिजे हे सांगणारी ही कविता आहे.
O dreary life, we cry, O dreary life, and still the generations of the birds sing through our singing, and the flocks and herds serenely live while we are keeping strife with heaven's true purpose in us as a knife. कवी सांगतो, ओ ड्रेरी लाईफ, ही निराशावादी जीवना, हे जीवना, मी निराश आहे, मला दुःख आहे, मी आनंदी नाही, माझ्या मनासारखं घडत नाही, मी नाराज आहे, निराश आहे. पण लक्षात ठेव, हे बर्ड्स, हे जे पक्षी आहेत, ते पिढ्यानपिढ्या, जनरेशन टू जनरेशन काय करत आहेत, तर गातच आहेत. त्यांना दुःख नाही का? त्यांना अडचण नाही का? आहे ना. किंवा मग हे जे हर्ड्स आहेत, हे जे प्राण्यांचे कळप आहेत, हे कळप वर्षानुवर्ष चालत आहेत. आणि तुला तर ईश्वरानं एक हेव्हन्सचा पर्पज आहे, तुला एक स्वर्गप्राप्तीचा पर्पज आहे, तुझ्या जीवनाला उद्देश आहे, तरी सुद्धा तू असा निराश बसलेला आहेस. आणि बघ ह्या निसर्गाकडं, ते कशा आनंदामध्ये आहेत. आज जरी दुःख असलं तरी त्यांना अडचण असली, त्यांचा त्रास आहे की सकाळी खाल्ले दुपारी गवत खायला मिळेल का नाही याची गॅरंटी नाही, पण त्यांच्याकडे काय आहे, प्रचंड मोठा संयम आहे आणि त्यांचा ईश्वरावर विश्वास आहे की काही ना काहीतरी आपल्याला मिळणार आहे. पुढे कवी सांगतात की अगेन्स्ट विच मे वी स्ट्रगल ओशन गर्ड्स अनस्लॅकन द ड्राय लँड savannah swat, unweary sweep hill watch and warn, and a ripe meek leaves deep yearly from the forest trees, to show above the unvested stars that pass in theirs old glory, O thou God of old. पुढे एलिझाबेथ बॅरेट आणखीन उदाहरणं देतात. हा विशाल असा एवढा मोठा महासागर पहा, किती शांततेनं त्याचं काम करत आहे. हे जे पडणारी पानं आहेत, झाडावरून पडणारी पानं आहेत, हे झाडं आहेत, ते पहा. किंवा हे आकाशातले स्टार्स पहा, जे आपल्याला जाताना दिसत आहेत. काय म्हणतात ते कसे आहेत? इन देअर ओल्ड ग्लोरी, ओ दाऊ गॉड ऑफ ओल्ड. हे देवा, त्याला काय म्हणतात कवी? हे देवाचं आहे, हे देवाचं वैभव आहे, ईश्वराचं वैभव आहे. आणि मग हे ईश्वराचं वैभव पहा, ते दुःखात आहे का? त्यांच्याकडे किती संयम. मग तुला असं काय झालंय की तू एवढा निराश आहेस? तूही काय कर, जीवनाचा आनंद घे. हे निराशावाद, हा तुझ्या मनातली निराशा काय करतो, सोडून दे. शेवटच्या ओळींमध्ये ब्राउनिंग लिहितात की ग्रेट मी स्मॉलर ग्रेस दॅन कम्स टू दीज, but so much patience as a blade of grass grows by contented through the heat and cold. Grant me, मला द्या, स्मॉलर ग्रेस, थोडासा हा जो आशीर्वाद ह्या सगळ्या निसर्गातल्या झाडांना, समुद्राला, या कळमेंढ्यांच्या, शेळ्या मेंढ्यांच्या कळपांना, ह्या गवताला हा जो ग्रेस दिलेला आहे, हा जो ईश्वरानं जे वरदान दिलेलं आहे, ते वरदान थोडं मला पण मिळावं. बट सो मच पेशन्स ॲज अ ब्लेड ऑफ ग्रास. आणि ह्या ग्रासमध्ये, गवतामध्ये किती मोठ्या प्रमाणाचा संयम आहे, हा संयम मला मिळावा. ग्रोज बाय कॉन्टेंट थ्रू द हीट अँड. आणि कसा संयम आहे? त्याला एवढी मोठी उष्णताही सहन करावं लागते. उन्हाळ्यामध्ये उन्हाचा मारा सहन करतो, हिवाळ्यामध्ये तो कोल्ड, थंडी सहन करतो. पण तो नाराज, निराश आहे का? तो जीवनाला ड्रेरी लाईफ म्हणतो का? नाही. तर तो काय करतो? त्याची लढाई लढतो. जसं महाराज सांगतात की तुम्ही विचार करा, संयम पाळा, पक्वतेची वाट पहा, आणि एकदा कारणांगणात उतरलं की मागे फिरून पाहू नका. अशा पद्धतीने आपण या दोन कवितांची, अर्थात एक कविता आणि एक अभंग, याची चर्चा केली. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार किती वैश्विक आहे हे या कवितामधून आणि या अभंगातून आपल्याला दिसून येतं. लाईक, फॉलो, शेअर करा. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.